काँग्रेसनं यवतमाळ नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन सुरू केलंय। यवतमाळ नगर परिषदेकडून 500% जास्त पटीनं मालमत्ता कर आकारण्यात येतोय। या कराला स्थगिती द्यावी तसंच मुख्याधिकाऱ्यांचं निलंबन करावं या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलंय। अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी दिलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं। तालुक्यातून जाणारा राज्य महामार्ग क्रमांक 361 साठी भालगाव आणि परिसरातील शेतकऱ्यांची जमीन घेतली गेली आहे। लवकरच मोबदला मिळाला नाही तर आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। नाशिकमधील नारपाणी गिरणा लिंकिंग प्रकल्पाला मंजुरी देण्याची मागणी मालेगावातील वांझुळपाणी संघर्ष समितीनं केली आहे। नारपार गिरणा लिंकिंग प्रकल्पांतर्गत वांझुळपाणी प्रवाही वळण योजनेला तात्काळ मंजुरी द्यावी तसंच आर्थिक तरतूद करायची आग्रही मागणीही करण्यात आली। सांगलीच्या मिरजमध्ये ठाकरे गटानं महापालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढला। ठाकरे गटाचं कार्यालय अतिक्रमणाच्या नावाखाली पाडण्यात आलं। त्याच धर्तीवर शहरातील इतरही बेकायदेशीर अतिक्रमण तातडीनं काढावीत अशी मागणी करत जोरदार निदर्शनं करण्यात आली। अहमदनगरच्या शेवगावमध्ये वाहन चालकांनी हिट अँड रन कायद्याविरोधात मोर्चा काढला। स्वराज्य वाहन चालक संघटना तसंच लाल बावटा रिक्षा युनियनने काढलेल्या या मोर्चात कठोर कायदा रद्द करण्याची मागणी केली।